नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वीचा बघा सायन्स भाग 1 ही 2025-26ची आपण प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका सुद्धा बघणार आहोत. सत्र 1ची म्हणजे प्रथम सत्र 1. तर ही आपण प्रश्नपत्रिका अगोदर बघू आणि नंतर उत्तरपत्रिका. तर बघा, हा पहिला प्रश्न आहे. त्यातील पहिल्या प्रश्नातला बी. तर बघा, दुसरा प्रश्न बघा, त्यातील ए सायंटिफिक रिझन आहे आणि त्यातील बी बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा, क्वेश्चन तिसरा बघा, केपलर लॉ आलेला आहे तुम्हाला. तर बघा, इथं पाच लिहायचे आहेत. प्रश्न तिसऱ्यातलं 5 लिहायचे आहेत, कोणते बी. तर बघा, हे लिहायचं आहे. त्यातील 6 प्रश्न आहेत आणि 5 लिहायचे आहेत. बघा, तिसऱ्या प्रश्नातले 5 प्रश्न लिहायचे आहेत. दिलेले आहेत बघा, एकूण 6 नाही 8 दिलेले आहेत. 8 पैकी 5 लिहायचे आहेत तुम्हाला. बघा, इथं आहे दुसऱ्या पेजवर 7 आणि 8. तर बघा, प्रश्न चौथा, त्यात प्रश्न 2 दिलेले आहेत, त्यातील 1 लिहायचा आहे. तर बघा, आता उत्तरपत्रिका पाहायला सुरुवात करत आहोत. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर चला आपण बघूया ही उत्तरपत्रिका. बघा, पूर्ण सोडवलेली आहे. तुम्ही जशी आहे तशी लिहून घ्या. तर बघा, क्वेश्चन दुसरा, सायंटिफिक रिझन. सायंटिफिक रिझन मधलं दुसरं बघा आणि तिसरं. त्यातील बी बघा, दुसऱ्यातला बी, आन्सर द फॉलोइंग. त्यातील बघा, कंप्लीट द चार्ट दिलेला आहे, तो पूर्ण करायचा आहे. त्यातील दुसरं बघा, तुम्हाला लिहायचं आहे समीकरण, रासायनिक समीकरण आहे. तर बघा, त्यातील तिसरा प्रश्न, हा चौथा. तर बघा, हा 5वा प्रश्न. आता क्वेश्चन तिसरा बघा, चालू झालेला आहे, केपलर्स लॉ. तिसऱ्यामधला पहिलाच प्रश्न आहे. तर बघा, इथं दिलेला आहे. त्यातील दुसरा प्रश्न बघा. चौथा प्रश्न.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा आपण इयत्ता 10वीचा सायन्स भाग 1चा आपण प्रथम सत्र परीक्षेचा पेपर बघितलेला आहे 2025-26चा. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला या चॅनलवर सर्व पेपर सोडवलेले पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि परत एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.